प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. लोकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्ता नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिले. तेव्हा मार्तेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून घेतला जाणार नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की मरिया येशूच्या चरणाजवळ बसून त्याचे वचन ऐकत होती. खूप महत्वपूर्ण आहे ही गोष्ट, कारण यहुदी समाजामध्ये जे रब्बाई होते, शिक्षक होते, त्यांच्या चरणांजवळ बसून जे विद्यार्थी होते, त्याचे शिष्य होते, त्याचे भाषण ऐकत होते, त्याचे शिक्षण ग्रहण करत होते. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानात संत लूक मरियेला आपणा समोर एक उत्तम शिष्य म्हणून प्रस्तुत करतो. आता मार्थाचा या बाबतीत विरोध होता, कारण ती स्वयंपाकात व्यस्त होती आणि मरिया तिच्या मदत करण्याऐवजी येशूच्या चरणाजवळ बसलेली होती. येशू कोणत्याही प्रकारचे भौतिक कार्याचे विरोध करत नाही, परंतु एक गोष्ट स्पष्ट करतो आजच्या शुभवर्तमानात, परमेश्वराची इच्छा सर्वप्रथम पूर्ण करा, त्याचे वचन ग्रहण करा, त्याचे शिष्य बना आणि नंतर त्या शिष्यत्वातून उद्भवणारी ऊर्जा याद्वारे इतर कार्य करा. शैक्षणिक कार्य असो, आरोग्य कार्य असो, इतर जे कार्य असो, सर्वप्रथम येशू ख्रिस्ताचे शिष्य बनणे एका धर्मगुरूसाठी, एका वृद्धस्थासाठी, त्याचप्रमाणे एका प्रापंचिक व्यक्तीसाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे. संत मार्तेला या गोष्टीचा अर्थ नंतर समजलं आणि येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर ती फ्रान्स देशात गेली, एक मठवासी झाली. आणि मठवासी असताना येशू ख्रिस्ताची असलेले जे आध्यात्मिक संबंध होते, त्या आध्यात्मिक संबंधातून उद्भवणारी ऊर्जा, या ऊर्जेचा उपयोग तिने पुष्कळ लोकांना येशू ख्रिस्ताच्या अधिक जवळ आणण्यासाठी केलं, पुष्कळ लोकांना आरोग्य लाभ दिलं. आणि म्हणून आज संत मार्तेचे स्मृती दिवस साजरा करत असताना आपण प्रार्थना करूया, हे प्रभू येशू ख्रिस्ता, मला तुझे उत्तम शिष्य बनण्याची कृपा दे.